भाऊजीस आपण या दिवाळीत खूप मजा करूया. हो, माझ्या बाबाने माझ्यासाठी खूप फटाके आणले. चल माझ्या घरी, मी तुला सगळे फटाके दाखवतो. बाबा मी नाही येत. का? तुला फटाके आवडत नाहीत का? मला नाही आवडत. माझ्या आईने आणि टीचरनी सांगितले फटाके नाही लावायचे, त्याच्याने पोल्युशन होतं. तू सुद्धा नको उडवू. फटाके नको उडवू. मग काय दिवाळीची मजा? तू माझ्यासारखी दिवाळी सेलिब्रेट कर ना. म्हणजे कशी? तुझी आई माझ्या आईसारखी आणि काकूंसाठी लाडू, चिवडा आणि चकरी बनवत असेल ना. हो बनवते ना. मग ते खायचं. मला डायबिटीज आहे ना, म्हणून माझी आई माझ्यासाठी शुगर फ्री बनवते. पंडू काका आणि मी मिळून कंदील बनवतो. आई आणि मी पणत्या लावतो, रांगोळी काढतो. तू सुद्धा अशी दिवाळी सेलिब्रेट कर. फटाक्याशिवाय कधी दिवाळी असते का? तुझी दिवाळी खूप बोर आहे. मी फटाके वाजवणार म्हणजे वाजवणार. कट्टी, मी नाही बोलणार तुझ्याशी. कट्टी तर कट्टी, मी पण नाही बोलणार तुझ्याशी. कट्टी. नेहा कामत, नेहा कामत. काय काम आहे? मी परी का म्हणते. बाळ आईला सांग सामान आलंय. आई सामान आलंय. बरं झालं काका तुम्ही आला. तुम्ही बनवलेल्या लिस्ट प्रमाणे सगळं आणलेलं आहे. मी तुमचीच वाट बघत होते. किती झाले काका? मागच्या महिन्याचे 2,500 बाकी आहेत आणि ह्या दिवाळीच्या सामानाचे 3.5. टोटल 6,000 रुपये झाले. अच्छा, आणते हा एक. काका आत्ता हे 4,000च आहे. 2,000 नंतर देते तुम्हाला. तुझं हे नेहमीच असतं, दर महिन्याला हेच असतं. तू कधीच पूर्ण पैसे देत नाहीस. अहो काका समजून घ्या ना, दिवाळी आहे म्हणून थोडं जास्त सामान मागवलं. मी 2 दिवसात देते तुम्हाला पैसे. ठीक आहे, तुला जमेल तेव्हा दे, पण दिवाळी आमची आहे, आम्हालाही खर्च असतो, आम्हालाही पैसे लागतात. एवढं लक्षात ठेव. सॉरी काका, मी 2 दिवसात देते नक्की. तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुलाही. येतो. चल परी. नेहा, ए नेहा, हा काकू. आलं का सगळं सामान? हो काकू, आले सगळं सामान. परीला फराळ खूप आवडतो. मी तिच्यासाठी सगळे पदार्थ करणार आहे. तिच्यासाठी करशीलच ग, पण स्वतःसाठी काहीतरी कर. माझ्यासाठी वेगळ्याने काही करायची गरज नाही. परी खुश असली की तिची आई पण खुश. हे एक बरं झालं की दिवाळी महिन्याच्या सुरुवातीला आली, त्यामुळे खर्च करायला हाताशी पैसे तरी आहे. मी सुद्धा नेहमीप्रमाणे बिल्डिंग मधल्या लोकांच्या फराळाच्या ऑर्डर्स घेणार आहे. अहो काकू, कशाला करता तुम्ही हे सगळं? तुम्ही दिवसभर काम करता, मग तुमचे पाय पण दुखतात ना. काही नाही ग, होतंय तितके दिवस करायचं. तेवढेच पैसे मिळतात ना 4. औषधाचा खर्च निघतो. ठीक आहे, मग यावेळेला आपण दोघे एकत्र होऊन सगळ्यांसाठी फराळ करू. तेवढाच आपलं पण होईल. हा काय परीबाई, लागायचं का दिवाळीच्या तयारीला? हो लागूया. समित, का असं निघून आलंस? नाही, तुला म्हणालो ना ते दिल्लीच्या क्लायंटशी बोलायचं होतं. झालं बोलणं? काय म्हणाले ते? येत आहेत ना दिवाळीला? नाही, तुला असं वाटत असेल की फक्त तूच जे काय ते आम्हाला ओळखतोस, आम्हाला कदाचित तुझी परवाच नाही. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, तू जितकं स्वतःला ओळखत नाहीस तेवढं आम्ही तुला ओळखतो. आजोबांनी दिवाळीचा विषय काढला, घरच्यांची आठवण आली. एरवी कधी काही वाटत नाही यार यश, पण असं सणाच्या दिवशी, ठराविक दिवशी वाटतं की घरच्यांबरोबर असावं, आपल्या माणसांबरोबर असावं. एक बहीण आहे यार, तिच्यातही आणि माझ्यातही कटुता असावी. मग असा विषय निघाला ना की मग खूप आठवण येते आपल्या माणसांची. अच्छा, म्हणजे आम्ही तुझे आपले नाहीच आहोत, आम्ही परके आहोत. अरे काही काय यार, त्याला काय अर्थ आहे? जाऊन सांगू मी आता आजोबांना? अरे यार असं कुठे म्हणलं बरं मी? मग
असं नाही म्हणलं मी. बरं एनिवेज, मी इथे आलो होतो तुला विचारायला की तुला पाडवायला काय हवं. पाडव्याला मला तुझ्याकडून? हो. अरे काही काय, म्हणजे आजोबा म्हणतात ना की तू बायको आहेस माझी, बायकोला विचारायला नको काय हवंय तुला पाडव्याला. काही नकोय मला. बरं एक काम करूया, आता थोड्या वेळासाठी मी बायको होतो. थोडं खाऊन बघता का? अरे काही काय, थोडासा उपमा तरी खाता का माझ्या चल यार. थोडस चाखून तरी बघा कसं झालंय. अप्रतिम. हा आता प्रेम बस झालं. नेहा, तू मदतीला आलीस म्हणून पटापट झालं बाई सगळं. अहो काकू, त्या निमित्ताने मला तुमच्याशी बोलता आलं, नाहीतर एरवी कुठे वेळ मिळतो. हो ना. ऑफिस आणि ऑफिस नंतर घराची कामं. काकू, अहो लाडू कमी पडले ना तर काळजी करू नका. आपल्या परीच्या गालात लाडू भरलेत, तेच वापरू. काय झालं आमच्या परीला? आईने तर सगळं तुझ्या आवडीचं केलंय की नाही, आणि तुझ्यासाठी स्पेशल फराळ केलाय, तो तू खा. मला काही नकोय, मी रागवलीये. अगो बाई, कोणावर रागवली आमची परी? उद्याशने माझ्याशी कट्टी घेतली आहे आणि बंडू काका माझ्याशी बोलत पण नाही. आता कसं बनणार माझा आकाश कंदील? खरंय बाळा तुझं. हे कधी बरे होतील देव जाणे. एका जागी बसून असतात, काहीही बोलत नाहीत. पूर्वी माझ्याशी हे सारखे भांडायचे म्हणून मला त्रास व्हायचा. आता असं वाटतं माझ्याशी भांडण्याच्या निमित्ताने का होईना, पण ह्यांनी बोलावं. तुम्ही काळजी करू नका, काका होतील हळूहळू बरे. आपण त्यांना थोडा वेळ देऊ. आणि परी बाळा, तू टेन्शन घेऊ नकोस. तुला आकाश कंदील बनवायला मी मदत करीन. मी फ्रेंडला फोन करू, तो मला मदत करेल कंदील बनवायला. नको, त्याला कशाला उगाच. त्याची पण काही कामं असतील, काही प्लॅनिंग असतील त्याचे दिवाळीचे. अगं तसं असेल तर तो सांगेल ना, आणि नसेल तर येईलच. तसाही तो एकटाच राहतो. बरंच होईल ना इथे आला तर. आपण त्याला फराळाचं देऊ. ते पण बरोबर आहे. बरं जा, कर तुझ्या फ्रेंडला फोन. ये हॅलो. हॅलो हाय फ्रेंड, बोल. फ्रेंड, आज तू आमच्या घरी ये ना. का ग, काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? काही प्रॉब्लेम नाहीये. दिवाळी आहे ना, मग मला आकाश कंदील बनवायचं आहे. तू मला हेल्प करशील? पण बेटा ऍक्च्युली मला आज थोडंसं काम आहे. पण आज तर सुट्टी आहे ना ऑफिस मध्ये. आय नो, पण प्लीज ये ना फ्रेंड, प्लीज. हे बघ, मी ट्राय करतो. ओके? ट्राय नाही हा, नक्की. बरं मी बघतो. ओके बाय. त्या क्यूट परीचा फोन होता ना? खूप क्यूट आहे यार ती. काय म्हणाली? आकाश कंदील करायचा आहे तिला. तू येशील का? हो, मग जाऊन ये तू. म्हणजे बरं आहेस ना तू? इज एव्हरीथिंग ओके? हो, मी एकदम फाईन. चक्क तुम्हाला नेहाकडे जायला हो म्हणतोस? आता काय बोलणार सर? एरवी तुम्ही विषय काढता, तुम्ही जाता तेव्हा मी नाही म्हणतो तरी प्रॉब्लेम असतो. आज तुला फोन आलाय त्या क्यूट परीचा, मी तुला जा म्हणतो तरी तुला प्रॉब्लेम. मी काय करू यार? अरे तू लकी आहेस, दिवाळीच्या दिवशी तुला कोणीतरी इतकं प्रेमाने घरी बोलवत आहे. जा तू. बसून खा, चल चल.
सिमी मॅडम. हॅलो मॅडम, बरं झालं फोन केलात ते. म्हणजे मला महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. मग काय, मी कधी फोन करते याची वाट बघत होतात? तसं नाही मॅडम, खरं तर मला खूप थँक्स सांगायचे होते तुम्हाला. तुमच्यामुळे मला कळलं खरा बॉस कोण आहे ते. फक्त आता एकच भीती वाटते. कशाची? अहो, यश सरांना एक साधा एम्प्लॉई समजून मी वाटेल तसं वागायचो त्यांच्याशी. त्यामुळे मला कामावरून काढून नाही टाकणार ते. यशचं माहित नाही, पण तुम्ही मी दिलेलं काम केलं नाहीत तर मी तुम्हाला कामावरून काढून टाकीन हे नक्की. मॅडम असं काय करताय? अहो, तुम्ही सांगितलेली सगळी कामं करतो ना मी. ताच गुड. मग आता मी सांगितलेलं अजून एक काम करायचं. उद्या लक्ष्मीपूजनासाठी पप्पांनी ऑफिसच्या सगळ्या स्टाफला इथे इन्व्हाइट केलं. माझ्या वतीने तुम्ही पुन्हा त्या सगळ्यांना इन्व्हाइट करायचं. येस मॅडम, सांगतो मी सगळ्यांना. पण म्हणजे काही विशेष आहे का उद्या? म्हणजे दिवाळीचा बोनस वगैरे जाहीर करणार आहात का? नो वे घारतोंडे, नो बोनस, नो 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 नॉट ॲट ऑल. उद्या दिवाळी निमित्ताने एक मोठा बॉम्ब फोडणार आहे. बॉम्ब? म्हणजे काही खास प्लान आहे? तुम्हाला सगळं सांगायला मी तुमची एम्प्लॉई नाहीये. उद्या यायचं आणि फक्त मज्जा बघायची. ठीक आहे. ठेवा फोन आता. इडियट. मम्मा, मम्मा, आम्हाला स्कूलमध्ये आकाश कंदील बनवायचा टास्क दिलाय. मला प्लीज हेल्प कर ना. गॉड, व्हॉट रबिश इज दॅट? पिकुचू, मला काही कंदील बिंदील बनवता येत नाही. व्हाय आर यू डुईंग दिस? तू पण ठेवून देते. पण मम्मा, जर मी नाही केलं तर माझे मार्क्स जातील ना. पिकुचू, एक काम करू आपण मार्केटमधून एक कंदील आणू. तू स्कूलमध्ये घेऊन जा आणि तू त्यांना सांग की तो तू बनवलायस. ओके, इट्स सिम्पल एज दॅट. पण मला कंदील घरी बनवायचा आहे. और पिकुचू, प्लीज डोंट इरिटेट मी नाउ. तुझ्या पप्पांना सांग जा, ते तुला मदत करतील. ओके, तसंही त्यांना दुसरं काही काम नसतं. ही विल हेल्प यू आउट. ओके. मी फक्त उद्याची वाट बघते. ही दिवाळी माझ्या आयुष्यातली सगळ्यात स्पेशल दिवाळी असणार आहे. कमाल आहे. मला घरी बोलवून परी आणि नेहा कुठे गेल्या? अय्या, नेहा कुठे गेली? माहित नाही, मी आत्ताच आलो. कुलूप बघितलं घराला. मला सांग, तूच ना रे परीचा फ्रेंड? हो, यश. तुम्ही ओळखता मला? मीच कशाला, आमची अख्खी सोसायटी ओळखते तुला. परी सतत तुझंच कौतुक करत असते ना. आमच्या नेहाच्या ऑफिस मध्येच आहेस ना तू? हो, नेहाच्या ऑफिस मध्ये. हा, बरं झालं भेटलास तू. नेहा नाही तर नाही, हा चिवडा खा आणि मला सांग बरं याची चव. मी? त्यात काय झालं, मला चव कळेल ना. खाऊन सांग. मी सांगतो नंतर. मी आता नंतर कशाला, मला कसं कळेल? चिवड्यामध्ये जर तिखट मीठ कमी झालं असेल तर मला घालायला नको का? लवकर खा आणि मला सांग. चांगलं झालंय ना? सुपर्ब, खूप छान झालं. बरं झालं सांगितलंस. आता मी लाडू करायला घेते. काकू
हं? थोडासा देता का अजून? अरे मग घे की रे, लाजतो कशाला? नाही, घे बस. घे अख्खी प्लेट घे ना. नाही 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 बरं, ठीक आहे, थँक्यू. खरंच छान आहे. ए ए मुला, ए तूच तूच मी ये. काय? परीचा मित्र ना तू? हो जरा स्टूल धरशील का? मला कंदील अडकवायचंय. हो. ते धरू का? घट्ट धरा. हा. हा. दे. स्टूल नीट पकड हा. सावकाश. अरे 2 दिवसापासून मुलाला सांगतोय कंदील लाव कंदील लाव, पण ऐकतील तर शपथ. मोबाईल मध्ये डोकावण्यापासून वेळ मिळेल तर ना. आता ह्या वयात ही कामं करायची. हो सावकाश सावकाश. दे. थँक्यू. हा हा, no issues. हा. काय गंमत आहे, ते सगळे वेगवेगळ्या घरात राहतात, पण तरीही यांची दिवाळी एकच आहे असं वाटतं. आणि आमच्याकडे सगळे एकत्र एकाच घरात राहतात तरीही ए फ्रेंड, काय गं? मला इकडे बोलून कुठे गायब झाली होती? अरे आम्ही शॉपिंगला गेलो होतो. आम्हाला असं वाटलं तू येईपर्यंत आम्ही येऊ, पण तुला थांबावं लागलं का? नाही नो प्रॉब्लेम. बरं झालं पण तुम्हाला उशीर झाला, त्यामुळे मला काकूंच्या हातचा चिवडा खाता आला. हो, सांभाळू ना इथे. या. लेले काकूने दिला असेल. हो. त्या खूप छान चिवडा बनवतात, मला नेहमी देतात चाखायला. 1 मिनिट हा. ये बस ना. हे बघ केवढीसाठी शॉपिंग केली. परी हे दाखव. फ्रेंड, हे आकाश कंदील बनवायला खूप सामान आणलंय. तुला येतो आकाश कंदील बनवायला? हो. खूप सारी शॉपिंग केली दिवाळीसाठी, पण त्या घेतल्या आणि काकूंसाठी साडी घेतली, काकांसाठी यात कुर्ता घेतला. ऍक्च्युली एवढी महाग नाहीये, बजेटमध्ये बसेल तेवढी घेतली. आय होप त्यांना आवडेल. ऑफकोर्स, तू एवढी प्रेमाने घेतली म्हटल्यावर आवडणारच. आणि त्या शेजारच्या काकू आहेत ना ज्यांनी चिवडा बनवला होता, त्यांच्यासाठी पर्स आवडेल ना त्यांना? खूप. परीसाठी हा फ्रॉक घेतला. आता उघडू नकोस, नंतर बघ. आणि स्वतःसाठी काय आणलं? माझ्यासाठी काय नको, माझ्याकडे सगळं आहे. तू तुझ्या सोसायटीतल्या ऑलमोस्ट प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आणलेस, स्वतःसाठी काही नाही घेतलं. खरं सांगू यश, या सोसायटीतले सगळे लोक माझी एक मोठी फॅमिलीच आहे. तू काकू काकांना तर पाहिलंय ना, ते माझी किती मदत करतात. पण सोसायटीचे दुसरे लोक पण खूप लक्ष ठेवतात आमचं, खूप काळजी घेतात. परी सगळ्यांकडे एकदम बिंदास जाते, खूप लाड करतात सगळे तिचे. इथे सगळ्यांना माहितीये की आम्ही दोघे एकटे राहतो, कोणी काही बोलत नाही, पण माझ्यावर लक्ष असतं सगळ्यांचं. सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आली आहे, पण स्वतःसाठी काही नाही आणलं. नेहमी स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करते,